जय श्रीराम. मसल रिकव्हरी लवकर कशी करावी किंवा फास्ट कशी करावी याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, एकच सांगणं असतं की वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला मसल रिकव्हरीची खूप गरज असते. कारण की मसल रिकव्हरी जे झाली तरच आपले मसल हे चांगल्या पद्धतीने ग्रोथ होऊ शकतात आणि एक चांगला रिझल्ट भेटू शकतो. म्हणून मित्रांनो, एकच सांगणं की मसल रिकव्हरी फास्ट कशी करावी यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, जे तुम्ही दररोज तुमच्या वर्कआउट नंतर तुमच्या उपयोगाचा आणले तर तुम्हाला 100% तुमची मसल रिकव्हरी होईल आणि एक चांगला रिझल्ट भेटेल. सर्वात पहिले मित्रांनो, पुरेसं प्रोटीन घ्यायचं. जसं वर्कआउट तुमचा झाला तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटांनंतर ते 2 तासापर्यंत, वर्कआउटच्या 2 तासापर्यंत तुम्हाला कमीत कमी तुमच्या बॉडी वेटच्या हिशोबाने 1.6 तर 2.2 ग्रॅम इतकं प्रोटीन तुम्हाला दिवसाला घ्यायचंय आणि कमीत कमी 24 ते 40 ग्रॅम किंवा 48 ग्रॅम पर्यंत प्रोटीन तुम्हाला दिवसभरात इनटेक करायचं. ज्यामध्ये तुम्ही व्हेजिटेरियन असेल तर सोयाबीन झालं, पनीर झाले, या अशा गोष्टी ज्यातून तुम्हाला प्रोटीन चांगल्या प्रमाणात भेटेल हे घ्यायचं. आणि तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असणार तर अंडी, चिकन वगैरे, चिकन पेस्ट वगैरे किंवा टुना फिश यातून तुम्ही पुरेसं प्रोटीन घेऊ शकतात. आणि तरी तुमची दिवसभराची पुरेशी मात्रा होत नसेल तर तुम्ही वे प्रोटीन त्यामध्ये ऍड करू शकता. तर पुरेसं प्रोटीन घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला योग्य असं पाणी इनटेक चांगल्या पद्धतीने करावं लागेल. कारण की बॉडी ही डिहायड्रेट झाली तर मित्रांनो चांगला रिझल्ट भेटत नाही. डिहायड्रेशन शरीरातील पाण्याची मात्रा ही पूर्णतः कमी करून टाकत असतं. तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. म्हणून थोडा तुम्हाला पाणी प्यायचं आणि दिवसभरातून तुमच्या वेटच्या हिशोबाने तुम्हाला चांगल्या पद्धतीची एक पाण्याची पातळी तुमच्या शरीरामध्ये वाढवायची. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची. कमीत कमी 7 ते 9 तासाची झोप तुम्हाला पुरेशी घ्यायची. कारण की आपण झोपल्यानंतर आपल्या शरीरातील ग्रोथ हॉर्मोन्स हा चांगल्या पद्धतीने वाढत असतो. त्यामुळे आपले मसल रिकव्हरी लवकर होत असते. म्हणून तुम्ही जितके जास्त प्रमाणात झोप देणार तितके जास्त प्रमाणात तुमचं मसल रिकव्हरी चांगल्या पद्धतीने होईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला स्ट्रेस कमी ठेवायचा. कारण की आपण जितके जास्त ताणतणाव देतो तर आपला क्रिस्टल हा जो हार्मोन आहे हा वाढत असतो. त्यामुळे आपले मसल रिकव्हरी होत नाही. तर तुम्हाला ताणतणावापासून मुक्त राहायचंय आणि ताणतणाव कुठल्याही पद्धतीचा घ्यायचा नाही. त्यानंतर मित्रांनो, एक बघायला गेलं तर तुम्ही काय करत असतात, कमीत कमी ओव्हर ट्रेनिंग तुम्हाला करायची नाही. तुम्ही दररोज किंवा 2 दिवसाआड मित्रांनो बघायला गेला तर तुम्ही एकच मसल घडी घडी रिपीट करायचा नाही. कुठलाही मसल रिपीट केल्यानंतर त्याला 48 ते 72 तासाचा अंतर दिला पाहिजे. तेव्हा आपला मसल हा प्रॉपरली रिकव्हर होत असतो. कारण की आपण जेव्हा वर्कआउट करतो तेव्हा प्रॉपरली तो मसल फाटत असतो आणि तो फाटल्या गेल्यानंतर तो फाटणं खूप गरजेचं आहे. ते गेल्यानंतर त्याला रिकव्हर करण्यासाठी पुरेसा असा डाएट पाहिजे असतो आणि पुरेशी अशी झोप, पुरेसं असं पाणी पाहिजे असतं. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे स्ट्रेस नाही पाहिजे असतं आणि 48 ते 72 तासाचं अंतर पाहिजे असतं. तेव्हा कुठे मसल हा चांगल्या पद्धतीने बनत असतो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला ओव्हर ट्रेनिंग करायची नाहीये. 48 ते 72 तासाचं अंतर तुम्हाला प्रॉपरली ठेवायचं आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या टिप्स सांगितल्या ह्याच्या तुम्हाला मसल रिकव्हरी तुमची फास्ट करायची असेल तर टिप्स तुम्हाला नक्की तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत. तर तुमची मसल रिकव्हरी चांगल्या पद्धतीने फास्ट होणार आहे. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.